नेमकं काय विषय होता? खरं तर कणकवलीमध्ये गेले 2 दिवस या महिला सुरक्षेच्या निमित्तानं तणावाचं वातावरण या ठिकाणी आहे. खरं तर जो काल प्रकार घडला हा संपूर्णतः चुकीचा आहे आणि त्याला त्या ठिकाणी कडक शासन व्हायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आमची आहे. आणि म्हणून आज महिलांचं शिष्टमंडळसुद्धा त्या निमित्तानं या कणकवली शहराच्या PI साहेबांना तेजस नलवडे यांना भेटलं आणि त्यांनी कणकवली शहरातल्या या सगळ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल किंवा या सगळ्या घटनांबद्दल त्या ठिकाणी चर्चा केली आणि याबाबत अनेक विषय या निमित्तानं आले. कणकवली शहरातल्या ज्या सगळ्या CCTVs आहेत हे CCTV परत नव्यानं त्या ठिकाणी कार्यान्वित करावे, त्याचं त्या ठिकाणी मॉनिटरिंग करावं आणि ते विशेष कक्ष म्हणून त्या ठिकाणी चालवण्यात यावं. त्याचबरोबर जे पोलिसांमध्ये महिलांचं एक जे दामिनी पथक असतं ते पथकसुद्धा या शहरामध्ये त्या निमित्तानं कार्यान्वित करावे. खरं तर हा कुठल्या एका व्यवसायाचा विषय नाही, सगळे जे कणकवली शहरामध्ये व्यवसाय आहे आणि ही विकृती आहे आणि म्हणून या निमित्तानं या सगळ्या व्यवसायामध्ये जे सगळे कर्मचारी आहेत किंवा जो कोण प्रत्येकजण व्यवसाय करतो, कोण पार्लर सलूनचा करतो, कोण हॉटेल व्यवसाय करतो किंवा जे इतरही व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये जे सगळे कर्मचारी आहेत त्यांची सगळी माहिती त्या ठिकाणी प्रत्येकानं त्या ठिकाणी नगरपंचायत प्रशासन असेल, कणकवली पोलीस प्रशासन असेल याला त्या ठिकाणी देण्याचं बंधनकारक त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कारण अशा प्रकारचे अनेक म्हणजे सिंधुदुर्गातले असतीलच पण परराज्यातले किंवा जिल्ह्यातले सुद्धा त्या ठिकाणी लोक आहेत, परप्रांतीय आहेत आणि त्यामुळे त्यांची नेमकी ओळख ही शहराला त्या ठिकाणी नाही आणि त्यामुळे ते नेमके कुठून आले, त्यांचं वास्तव्य काय, त्यांचं पूर्वीचं हिस्ट्री काय आहे या सगळ्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये याचीसुद्धा माहिती त्या ठिकाणी त्या निमित्तानं घेतली जाईल आणि चांगली माणसं शहरामध्ये त्या ठिकाणी कामाच्या निमित्तानं आणण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी प्रत्येकानं करावा हाही त्या ठिकाणी विषय याबाबतसुद्धा विषय चर्चेला त्या निमित्तानं आला. खरं तर कालच्या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ॲक्शनवरती रिॲक्शन होती. लोकांनी जी काही भूमिका, लोकांचा जो काही उद्रेक झाला हा संताप होता आणि त्याच्यातनं ते सगळं झालेलं आहे. त्याबाबत पोलिसांनी तशा प्रकारचे गुन्हे नोंद करून त्या ठिकाणी त्या आरोपींना ताब्यात त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याबाबतसुद्धा कडक त्या ठिकाणी कारवाई व्हावी आणि या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी निर्बंध यावेत शहरामध्ये आणि शहरामधलं जे तणावाचं वातावरण आहे ते खऱ्या अर्थाने एक लोकशाही या शहरामध्ये त्या ठिकाणी एक निर्भय भीतीचं वातावरण बाजूला सारून एक निर्भय वातावरण कणकवली शहरामध्ये पुन्हा प्रस्थापित व्हावे हा प्रयत्न या निमित्तानं आहे.